वेलकम ऑल ऑन केमिस्ट्री स्टडी चॅनल केमिलिमिनेशन्स. या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक डायसॅक्राइड्सचा स्टडी करणार आहोत. डायसॅक्राइड्स काय हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. जेव्हा कार्बोहायड्रेट्सचं क्लासिफिकेशन केलं आपण त्यामध्ये आपण बघितलं का कार्बोहायड्रेटला 3 ब्रॉड ग्रुपमध्ये डिवाइड केलं आहे ऑन द बेसिस ऑफ हायड्रॉलिसिस. एक आहे मोनोसॅक्राइड, सेकंड आहे ऑलिगोसॅक्राइड आणि थर्ड आहे पॉलिसॅक्राइड. मग ऑलिगोसॅक्राइड जे आहेत ते हायड्रॉलिसिस केल्यानंतर 2 to 10 युनिट्स ऑफ मोनोसॅक्राइड्स प्रिपेअर करतात. त्यावरून पुन्हा त्यांना 3 क्लासमध्ये क्लासिफाय केलं गेलं आहे. एक आहे डायसॅक्राइड, दुसरा आहे ट्रायसॅक्राइड आणि थर्ड आहे टेट्रासॅक्राइड. तर डायसॅक्राइड्स हे आपण तिथे स्टडी केले आहे. तर डायसॅक्राइड म्हणजे काय, तर डायसॅक्राइड्स सॅक्राइड्सवर कार्बोहायड्रेटसाठी यूज केला जातो. डाय मीन्स 2. यावरून आपण त्याची डेफिनेशन सांगू शकतो का डायसॅक्राइड्स ऑन हायड्रॉलिसिस विथ डायल्यूट ॲसिड ऑर स्पेसिफिक एन्झाईम्स गिव 2 युनिट्स ऑफ सेम ऑर डिफरंट मोनोसॅक्राइड. डायसॅक्राइड असे कार्बोहायड्रेट्स आहे का ज्यांचा हायड्रॉलिसिस केल्यानंतर हायड्रॉलिसिस इन द प्रेझन्स ऑफ डायल्यूट ॲसिड किंवा एखादा स्पेसिफिक एन्झाईम त्या हायड्रॉलिसिस केल्यानंतर ते 2 युनिट्स ऑफ मोनोसॅक्राइड देतात. म्हणजे 2 मोनोसॅक्राइड्स युनिट प्रिपेअर करतात. ते दोन्ही युनिट सेमही असू शकतात किंवा डिफरंटही असू शकतात. आता यावरून एक लक्षात घ्यायचं का डायसॅक्राइड्स काय असतील. मग डायसॅक्राइड जे असतील ना ते कॉम्बिनेशन ऑफ 2 मोनोसॅक्राइड्स युनिट असतील. तर द 2 मोनोसॅक्राइड्स युनिट्स आर लिंक टुगेदर बाय अन इथर ऑक्साईड लिंकेज. आणि ते जे 2 युनिट्स आहे मोनोसॅक्राइड्सचे ते एकमेकांना इथर ऑक्साईड लिंकेजने कनेक्ट झालेले आहे, विच इज टर्म ॲज ग्लायकोसायडिक लिंकेज. त्या लिंकेजला ग्लायकोसायडिक लिंकेज असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल इथं डायसॅक्राइड्सचे प्रिपरेशनची एक रिॲक्शन दिली आहे. दिस इज द डायसॅक्राइड्स. आणि हा प्रिपेअर्ड कसं झाला आहे, हे 2 मोनोसॅक्राइड्सपासून. हा एक मोनोसॅक्राइड युनिट आहे, हा एक मोनोसॅक्राइड युनिट आहे. त्यामधून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केलं गेलं आहे. एकाचा OH रिमूव्ह केला असेल, एकामधून H रिमूव्ह केला असेल. इथं -H2 लिहिलं आहे. आणि एक जो रिमेनिंग O आहे मग त्याने या सेकंड मोनोसॅक्राइड बरोबर बॉन्ड फॉर्म केला आहे. ती जी लिंकेज आहे दॅट मीन्स दिस लिंकेज ज्याने 2 मोनोसॅक्राइड युनिट्स एकमेकांना काय झालेले कनेक्ट झालेले त्या लिंकेजला ग्लायकोसायडिक लिंकेज म्हटलं जातं. तर ग्लायकोसायडिक लिंकेज लक्षात ठेवा काय आहे, दॅट 2 मोनोसॅक्राइड युनिट or a linkage through which 2 monosaccharide units are linked or bonded is a glycosidic linkage. How it is formed? The glycosidic linkage is formed by removal of water molecule by reaction of 2 hydroxyl groups from 2 monosaccharide unit. 2 monosaccharide unitsचे जेव्हा 2 हायड्रॉक्सिल ग्रुप एकमेकांबरोबर रिॲक्ट होतात तर त्यामधून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतं आणि ग्लायकोसायडिक लिंकेज फॉर्म होते. आउट ऑफ दॅट जे 2 मोनोसॅक्राइड्स यूज होत आहेत डायसॅक्राइड फॉर्मेशनसाठी किंवा ग्लायकोसायडिक लिंकेज फॉर्मेशनसाठी, आउट ऑफ दॅट ॲटलिस्ट वन ऑफ द 2 मोनोसॅक्राइड युनिट्स मस्ट यूज इट्स ॲनोमेरिक हायड्रॉक्सिल ग्रुप इन फॉर्मेशन ऑफ ग्लायकोसायडिक लिंकेज. हे लक्षात ठेवा. जे 2 मोनोसॅक्राइड युनिट कंबाईन होऊन डायसॅक्राइड तयार करणारे किंवा ग्लायकोसायडिक लिंकेज तयार करणारे त्यापैकी ॲटलिस्ट एका मोनोसॅक्राइड युनिटने आपला ॲनोमेरिक हायड्रॉक्सिल ग्रुप यूज करायला पाहिजे. ॲनोमेरिक हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे कोणता, कार्बन नंबर 1 ॲनोमेरिक कार्बन म्हणून आपण बघितलं होतं, जिथं जे 2 युनिट्स आहेत त्यांचं कॉन्फिगरेशन चेंज असतं. OH ग्रुपची पोझिशन चेंज असतं. काही यामध्ये राईट हँड साईडला किंवा अल्फा पोझिशनला असतं, काही यामध्ये लेफ्ट हँड साईड दॅट इज बीटा पोझिशनला असतं. तर तो जो ॲनोमेरिक हायड्रॉक्सिल ग्रुप आहे तो यूज झाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल हा जो मोनोसॅक्राइड आहे त्याचा हा कार्बन नंबर 1चा जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे दॅट इज दी ॲनोमेरिक हायड्रॉक्सिल ग्रुप आणि तो इन्व्हॉल्व झालेला आहे ग्लायकोसायडिक लिंकेज फॉर्मेशनमध्ये. दिस इज द कंडिशन फॉर फॉर्मेशन ऑफ ग्लायकोसायडिक लिंकेज की ॲटलिस्ट वन ऑफ द 2 मोनोसॅक्राइड युनिट्स मस्ट यूज ॲनोमेरिक हायड्रॉक्सिल ग्रुप फॉर द फॉर्मेशन ऑफ ग्लायकोसायडिक लिंकेज. 3 कॉमन डायसॅक्राइड्स आर सुक्रोज, माल्टोज अँड लॅक्टोज. आपल्याला 3 डायसॅक्राइड्सचं स्टडी करायचं आहे. फर्स्ट आहे सुक्रोज, सेकंड आहे माल्टोज अँड थर्ड आहे लॅक्टोज. आता यांचं स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे किंवा यामध्ये कोणकोणते मोनोसॅक्राइड्स इन्व्हॉल्व आहे त्यांना फॉर्मेशन करण्यासाठी ते आपल्याला स्टडी करायचं आहे. तर फर्स्ट आपण बघणार आहोत सुक्रोज. सुक्रोज हॅव्हिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला C12H22O11 इज अ डेक्स्ट्रो रोटेटरी. तो डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजे तो प्लेन पोलराइज लाईटला क्लॉकवाईज किंवा राईट हँड साईडला रोटेट करतो आणि त्याचं स्पेसिफिक रोटेशन इथं दिलेलं आहे दॅट इज +66.5. हा त्याचं रोटेशन आहे. On hydrolysis with dilute acid or an enzyme called invertase, sucrose gives equimolar mixture of D plus glucose and D minus fructose. सुक्रोजचा हायड्रॉलिसिस जर केलं डायल्यूट ॲसिड यूज करून किंवा इन्व्हर्टेज नावाचं एन्झाईम यूज करून तर त्यापासून 2 मोनोसॅक्राइड युनिट तयार होतात. दोघांची क्वांटिटी इक्वल असते.
म्हणजे 50-50% ते प्रिपेअर्ड होतात. एक आहे डी कॅपिटल डी प्लस ग्लुकोज आणि दुसरा आहे कॅपिटल डी मायनस ग्लुकोज. इथं कॅपिटल डी काय आहे हे आपण ऑलरेडी स्टडी केलं आहे. दॅट इज रिप्रेझेंटेशन ऑफ कॉन्फिगरेशन. प्लस दॅट इज यूज फॉर डेक्स्ट्रो रोटेटरी, म्हणजे तो स्पेसिफिक रोटेशन इंडिकेट करतं. आणि मायनस फ्रुक्टोज दॅट इज दी लिओ रोटेटरी असेल. तर सुक्रोज जो आहे त्याच्यापासून हे 2 युनिट्स मोनोसॅक्राइड युनिट तयार होतात. एक आहे ग्लुकोज आणि दुसरा आहे फ्रुक्टोज. सिन्स द लिओ रोटेशन ऑफ फ्रुक्टोज is minus 92.40 is larger than the dextro rotation of glucose that is plus 52.70. म्हणजे लिओ रोटेशन ऑफ फ्रुक्टोजचा जर विचार केला आपण तर तो लार्जर क्वांटिटीमध्ये आहे आणि डेक्स्ट्रो रोटेटरी ग्लुकोज जर बघितला तर तो लेसर क्वांटिटीमध्ये. तर मग ओव्हरऑल जर आपण रोटेशनचा विचार जर केला म्हणजे हायड्रोलिसिस प्रोडक्टचा नेट लिओ रोटेशन जर बघितला तर दॅट इज दी लिओ रोटेशन. म्हणजे एक लार्जर आहे एक स्मॉलर आहे. फ्रुक्टोजचा जो रोटेशन आहे तो लार्जर आहे आणि ग्लुकोजचा जो स्मॉलर इट इज 92.40 इट इज 52.70. मग ओव्हरऑल जर नेट जर विचार केला आपण टोटलचा जर विचार केला तर लिओ रोटेशन हा जास्त आहे. लिओ रोटेशन जास्त असल्यामुळे हायड्रोलिसिस ऑफ सुक्रोजला इन्व्हर्जन ऑफ सुक्रोज असं म्हटलं जातं. म्हणजे कम्प्लिटली चेंज झालं आहे, इन्व्हर्ट झालेला आहे. अँड दॅट्स वाय द प्रोडक्ट इज कॉल्ड इन्व्हर्ट शुगर. जे प्रोडक्ट फॉर्म झालेले आहे त्यांना इन्व्हर्ट शुगर असं म्हटलं जातं. हे कशावरती आहे त्यांच्या रोटेशनवरती आहे. लिओ रोटेशन हा जास्त आहे त्यामुळे ओव्हरऑल जो रोटेशन आहे त्याला इन्व्हर्जन ऑफ सुक्रोज असं म्हटलं जातं आणि त्यावरून प्रोडक्टला इन्व्हर्ट शुगर असं कन्सिडर केलं जातं. स्ट्रक्चर ऑफ सुक्रोज कंटेन ग्लायकोसायडिक लिंकेज बिटवीन C1 ऑफ अल्फा ग्लुकोज आणि C2 ऑफ बीटा फ्रुक्टोज. आता आपण आताच इथं बघितलं आहे का जो सुक्रोज आहे त्याला हायड्रॉलिसिस केलं तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तयार होतात. तर दॅट मीन्स सुक्रोज हा कसला कॉम्बिनेशन असेल. सुक्रोज हा ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचा कॉम्बिनेशन आहे. म्हणजे सुक्रोजला प्रिपेअर करण्यासाठी 2 मोनोसॅक्राइड युनिट कंबाईन झाले असतील, डिहायड्रेशन झालं असेल, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झालं असेल, ग्लायकोसायडिक लिंकेज फॉर्म झाली असेल. मग ती ग्लायकोसायडिक लिंकेज कुणामध्ये फॉर्म झाली तर दॅट इज कार्बन नंबर 1 ऑफ अल्फा ग्लुकोज आणि कार्बन नंबर 2 ऑफ बीटा ग्लुकोज यांच्यामध्ये ती लिंकेज फॉर्म झालेली. यू कॅन सी इट हिअर. दॅट इज दिस इज द ग्लायकोसायडिक लिंकेज किंवा इथं अशी दाखवलेली आहे ती ग्लायकोसायडिक लिंकेज. अँड दिस वन इज ए अल्फा डी ग्लुकोज युनिट अँड दिस वन इज ए बीटा डी फ्रुक्टोज युनिट. या 2 युनिट्स आहे. आउट ऑफ दॅट जो अल्फा डी ग्लुकोज आहे त्याचा कार्बन नंबर 1 यूज होत आहे ग्लायकोसायडिक लिंकेज फॉर्मेशनमध्ये आणि जो बीटा डी फ्रुक्टोज आहे त्यामधला कार्बन नंबर 2 इन्व्हॉल्व आहे ग्लायकोसायडिक लिंकेज फॉर्मेशनमध्ये. तर सिन्स potential aldehyde and ketonic group of both the monosaccharide units are involved in formation of the glycosidic bond. आता आपल्याला माहिती आहे ग्लुकोजचा जो हा सायक्लिक स्ट्रक्चर किंवा रिंग लाईक स्ट्रक्चर फॉर्म झाला आहे तो कसा फॉर्म झालेला आहे. कार्बन नंबर 5चा जो OH होता त्याने अल्डिहायडिक जो कार्बन आहे त्याच्यावरती अटॅक करून तो रिंग फॉर्म केलेला आहे. म्हणजे कार्बन नंबर 1 जो आहे तो अल्डिहायडिक कार्बन आहे. सिमिलरली फ्रुक्टोजची जी 5 मेंबर रिंग तयार झालेली ते कशी झालेली आहे तर जो फ्रुक्टोज आहे त्यामध्ये कीटोनिक फंक्शनल ग्रुप असतो. कीटोन हा कार्बन नंबर 2 वरती प्रेझेंट असतो आणि कार्बन नंबर 5चा जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे तो कार्बनिल कार्बन जो की कार्बन नंबर 2 वरती प्रेझेंट आहे त्याच्यावरती अटॅक करून ही जी रिंग आहे ते फॉर्म करतं. म्हणजे कार्बन नंबर 2 हा कीटोनिक कार्बन आहे. इनिशियली जर ओपन चेन स्ट्रक्चर जर बघितलं तर त्यामध्ये फ्रुक्टोजमध्ये कार्बन हा कार्बन नंबर 2 वरती आहे. तर या दोघांचा जर आपण ग्लायकोसायडिक लिंकेज फॉर्म झाल्यानंतर जर विचार केला आपण सुक्रोजचा तर कार्बन नंबर 1 इज नथिंग बट दी अल्डिहायडिक कार्बन आणि कार्बन नंबर 2 ऑफ फ्रुक्टोज इज नथिंग बट दी कीटोनिक कार्बन. तर अल्डिहाइड अँड कीटोनिक ग्रुप बोथ आर इन्व्हॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ ग्लायकोसायडिक लिंकेज. दोघांचे जे ॲक्टिव्ह प्लेसेस होते ते दोन्ही ग्लायकोसायडिक लिंकेज फॉर्मेशनमध्ये काय झालेले आहे इन्व्हॉल्व झालेले आहे. दॅट्स वाय सुक्रोज इज ए नॉन रिड्युसिंग शुगर. त्यामुळे सुक्रोज हा नॉन रिड्युसिंग शुगर आहे असं आपण म्हणतो बिकॉज तो रिड्यूस होत नाही कारण त्याचे दोन्ही ॲक्टिव्ह जे प्लेस आहे कार्बोनिल ग्रुप असलेले ते दोन्हीही ग्लायकोसायडिक लिंकेज फॉर्मेशनमध्ये इन्व्हॉल्व झालेले आहे. नेक्स्ट जो स्टडी करणार आहोत आपण डायसॅक्राइड्सचा दॅट इज दी माल्टोज. Maltose again have similar molecular formula that is C12H22O11. It is made up of by 2 units of D-glucose. यामध्ये दोन्ही युनिट्स काय असतात D-glucose. That means one thing you have to be remember that जो सुक्रोज आहे त्यामध्ये एक जी रिंग आहे ती ग्लुकोजपासून बनलेली आहे दॅट इज इट इज अ 6 मेंबर रिंग आणि एक जी रिंग आहे दॅट इज दी फ्रुक्टोजपासून आहे दॅट इज दी 5 मेंबर रिंग. हा डिफरन्स लक्षात ठेवा. सुक्रोजमध्ये एक 6 मेंबर रिंग आहे आणि दुसरी 5 मेंबर रिंग आहे आणि त्यामध्ये जे कार्बन इन्व्हॉल्व झालेले आहे
ग्लायकोसायडिक लिंकेज फॉर्मेशनमध्ये तो ग्लुकोजचा कार्बन नंबर 1 आहे आणि फ्रुक्टोजचा कार्बन नंबर 2 आहे. तसं माल्टोज जर विचार केला तर माल्टोजमध्ये दोन्हीही ग्लुकोज युनिट आहेत, दोन्ही ग्लुकोज युनिट इन्व्हॉल्व आहे. यू कॅन सी इट हिअर. दिस इज अ ग्लुकोज युनिट, वन ग्लुकोज युनिट, दिस इज द अनदर ग्लुकोज युनिट. हा ना जो माल्टोज आहे तो फॉर्म कसा झाला आहे, तर माल्टोजचं फॉर्मेशन जर बघितलं आपण, कार्बनचं जर बघितलं तो ग्लायकोसायडिक जो बॉन्ड फॉर्म झालेला आहे तो कार्बन नंबर 1 ऑफ वन ग्लुकोज रिंग अँड कार्बन नंबर 4 ऑफ अनदर ग्लुकोज रिंग. एका ग्लुकोज रिंगचा कार्बन नंबर 1 इन्व्हॉल्व आहे, म्हणजे जो अल्डिहाइडिक कार्बन होता तो, आणि एका ग्लुकोज रिंगचा कार्बन नंबर 4 इन्व्हॉल्व झालेला आहे, जो की जो अल्डिहाइडिक कार्बन आहे तो नाही आहे. अल्डिहाइडिक कार्बन इथं आहे, कार्बन नंबर 1. तर कार्बन नंबर 1 of one glucose ring and carbon number 4 of another glucose ring is involved for formation of glycosidic bond or glycosidic linkage. The glucose ring which use its hydroxyl group at carbon number 1 is a alpha glucopyranose. जी ग्लुकोज रिंग आपला कार्बन नंबर 1 यूज करते ग्लायकोसायडिक लिंक फॉर्मेशनमध्ये, तर त्याची तो अल्फा ग्लुकोज आहे, अल्फा ग्लुकोपायरानोज आहे, आणि हेन्स द लिंकेज इज कॉल्ड अल्फा 1,4 ग्लुकोसायडिक लिंकेज. ही जी लिंक आहे त्याला अल्फा 1,4 ग्लुकोसायडिक लिंक किंवा ग्लुकोसायडिक बॉन्ड असा नेम का आला आहे, बिकॉज जी कार्बन नंबर 1ची जी रिंग आहे तर ती आपल्या अल्फा कार्बनचा हायड्रॉक्सिल ग्रुप यूज करत आहे ग्लायकोसायडिक लिंकेज फॉर्मेशनमध्ये किंवा ग्लायकोसायडिक बॉन्ड फॉर्मेशनमध्ये. दॅट्स वाय ही जी लिंक आहे त्याला नेम आहे अल्फा 1,4 ग्लायकोसायडिक बॉन्ड. आणि इथं तुम्ही हा जो स्ट्रक्चर आहे माल्टोज आणि सुक्रोजचा यांचा डिफरन्स बघून घ्या. का यामध्ये एक अल्फा डी ग्लुकोज आहे, दॅट मीन्स डी ग्लुकोज म्हणा त्याला किंवा ग्लुकोज म्हणा, आणि सेकंड ऑल्सो आहे ग्लुकोज, पण त्यामध्ये कार्बन नंबर 4 यूज आहे. तसं सुक्रोजमध्ये ग्लुकोज होता आणि फ्रुक्टोज होता. ग्लुकोजचा कार्बन नंबर 1 यूज होता आणि जो फ्रुक्टोज आहे त्याचा कार्बन नंबर 2 यूज होत होता. The hemiacetal group of carbon 1 of the second ring is not involved in glycosidic linkage, hence maltose is reducing sugar. आता जी माल्टोज सिंथेसाइज झालेला आहे किंवा प्रिपेअर्ड झालेला आहे त्यामध्ये एका ग्लुकोजचा कार्बन नंबर 1 आहे, म्हणजे ॲनोमेरिक कार्बन यूज आहे, पण जो दुसरा जो ग्लुकोज रिंग आहे त्याचा ॲनोमेरिक कार्बन नाही. ॲनोमेरिक कार्बन हा फ्री आहे, जिथं OH पोझिशन ही चेंज होत असते. ही फ्री असल्यामुळे दिस माल्टोज इज ए रिड्युसिंग शुगर, तो रिड्युसिंग शुगर आहे. रिड्युसिंग शुगर, नॉन रिड्युसिंग शुगर कसं आयडेंटिफाय करायचं, जर ॲनोमेरिक कार्बन इन्व्हॉल्व असतील ग्लायकोसायडिक लिंकेज फॉर्मेशनमध्ये तर तो नॉन रिड्युसिंग म्हणायचा, आणि जर ॲनोमेरिक कार्बन इन्व्हॉल्व नसतील म्हणजे एकाचा फ्री असेल एकाचा इन्व्हॉल्व झाला, ऑब्वियसली आपण ऑलरेडी स्टडी केलं आहे की ग्लायकोसायडिक लिंकेज किंवा ग्लायकोसायडिक बॉन्ड फॉर्मेशनसाठी ॲटलिस्ट 1 मेंबर जो आहे मोनोसॅकराइड आहे त्याने आपला ॲनोमेरिक कार्बनवरचा OH ग्रुप यूज केला पाहिजे. तर हिअर एकाने यूज केला पण दुसऱ्याने यूज केलेला नाही आहे, म्हणजे इथं OH ग्रुप यूज झालेला आहे, कार्बन नंबर 1 ॲनोमेरिक कार्बन, बट जो दुसरा ग्लुकोज मॉलिक्यूल होता त्याचा ॲनोमेरिक कार्बन फ्री आहे. दॅट्स वाय हा जो आहे माल्टोज इट इज ए रिड्युसिंग शुगर. माल्टोज गिव्स ग्लुकोज ऑन हायड्रॉलिसिस विथ डायल्यूट ॲसिड ऑर द एन्झाईम माल्टेज. माल्टोजचं जर हायड्रॉलिसिस केलं, वॉटर ॲड केलं तर त्यापासून आपल्याला 2 ग्लुकोजचे मॉलिक्यूल्स मिळतात. नेक्स्ट जो आहे डायसॅकराइड दॅट इज लॅक्टोज. लॅक्टोज अगेन हॅविंग द सिमिलर मॉलिक्युलर फॉर्म्युला C12H22O11. लॅक्टोजला मिल्क शुगरही म्हटलं जातं. इट इज प्रेझेंट इन अ मिल्क. इट इज फॉर्म फ्रॉम 2 मोनोसॅकराइड युनिट्स नेमली डी गॅलॅक्टोज अँड डी ग्लुकोज. यामध्ये जे 2 मोनोसॅकराइड युनिट इन्व्हॉल्व झालेले आहे लॅक्टोज फॉर्मेशनमध्ये, तर एक आहे डी गॅलॅक्टोज आणि दुसरा आहे डी ग्लुकोज. तर हिअर यू कॅन सी दॅट one is a galactose and another one is a glucose. इथं ग्लायकोसायडिक लिंक आहे, इट्स नेम ॲज ए बीटा 1,4 ग्लायकोसायडिक लिंक. आता हा बीटा 1,4 ग्लायकोसायडिक लिंक हा नेम कुठून आला असेल, आपण ऑलरेडी बघितलं आहे अल्फा 1,4 ग्लायकोसायडिक लिंक हा कुठून आला होता. तो जो गॅलॅक्टोज आहे त्याने आपला बीटा OH ग्रुप यूज केलेला आहे. बीटा म्हणजे अबोज जे असतं त्याला बीटा म्हटलं जातं किंवा न्यूमन प्रोजेक्शनमध्ये तो लेफ्ट हँड साईडला असतं. तर द ग्लायकोसायडिक लिंक इज फॉर्म बिटवीन C1 ऑफ बीटा डी ग्लॅक्टोज. बीटा डी ग्लॅक्टोजचा कार्बन नंबर 1 इन्व्हॉल्व झालेला आहे अँड C4 ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचा C4 दॅट मीन्स कार्बन नंबर 4 इन्व्हॉल्व झालेला आहे. देअरफॉर द लिंकेज इन लॅक्टोज इज कॉल्ड बीटा 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज. त्याला बीटा 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज म्हटलं जातं. आता इथं तुम्ही बघू शकतात का जे इन्व्हॉल्व झालेले आहे ग्लायकोसायडिक लिंकेजमध्ये तो बीटा
ग्लॅक्टोज आहे आणि बीटा डी ग्लुकोज आहे. बट ग्लुकोजचा जर विचार केला तर तिथं कार्बन नंबर 1 जो आहे दॅट इज द ॲनोमेरिक कार्बन जो आहे तो फ्री आहे, तो इन्व्हॉल्व झालेला नाही आहे ग्लायकोसायडिक लिंकेज फॉर्मेशनमध्ये. मग यावरून आपण एक गेस करू शकतो वेदर इट इज अ रिड्युसिंग ऑर नॉन रिड्युसिंग शुगर. तर यू कॅन गेस इट. जर फ्री असेल तर आपण ऑलरेडी काय म्हटलं आहे तर दॅट इज दी रिड्युसिंग शुगर असतं. तर द हेमिस ॲसिटाल ग्रुप ॲट कार्बन नंबर 1 ऑफ द ग्लुकोज युनिट इज नॉट इन्व्हॉल्व इन ग्लायकोसायडिक लिंकेज, इट इज फ्री. हेन्स लॅक्टोज इज ए रिड्युसिंग शुगर, म्हणून लॅक्टोज काय आहे रिड्युसिंग शुगर आहे. मग मे बी तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो वेदर इट इज रिड्युसिंग और नॉन रिड्युसिंग. तो जो सुक्रोज आहे तो नॉन रिड्युसिंग आहे. माल्टोज आणि गॅलेक्टोज दोन्ही काय आहे रिड्युसिंग आहे. बिकॉज माल्टोज आणि गॅलेक्टोज या दोघांमध्ये जो ॲनोमेरिक कार्बन आहे ग्लुकोजमधला तो काय फ्री आहे. म्हणजे एका ग्रुपचा एकच जो मोनोसॅक्राइड आहे त्याचा जो ॲनोमेरिक कार्बन आहे किंवा हेमिॲसिटाल ग्रुप आहे तो फ्री असल्यामुळे तो रिड्यूस होऊ शकतो. हियर विल स्टॉप दिस पॉईंट. होप यू अंडरस्टूड. प्रॅक्टिस करा, स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करा, डिफरन्स समोर ठेवून प्रॅक्टिस करा. सुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज हे तिन्ही किंवा तिघांचे स्ट्रक्चर ही इम्पॉर्टंट आहे. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कीप स्टडिंग. हॅव अ गुड डे.